स्कॉलरशिप स्कॉलरशिप पटपट सांगायचं. मंथन वर्ष लेक्चर कितवा लेक्चर 7वा म्हणजे डे 7. डेट किती आज 3/8 म्हणजे 8 म्हणजे 3 ऑगस्ट 2024. आपलं टार्गेट काय आहे पैकीच्या पैकी मार्क पाडणे हे आपलं आहे टार्गेट. आणि पैकीच्या पैकी मार्क पाडण्यासाठी काय करावं लागेल अभ्यास आणि रेग्युलर लेक्चर. काय करावं लागेल रेग्युलर लेक्चर आणि अभ्यास. टॉपिक कोणता चालू आहे कोणता टॉपिक चालू आहे अंकाची स्थानिक किंमत म्हणजे अंकाच्या स्थानिक किमतीचे किती लेक्चर झाले आपले 2 लेक्चर झालेत. आज त्याच्याबद्दल 3रा आणि शेवटचा लेक्चर. आजच्या नंतर कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला अंकाच्या स्थानिक किमतीवर आपला किती प्रकारचे प्रश्न विचारतात सांगितले मी 8 प्रकारचे. त्याच्यातले 6 प्रकार आपण पाहिलेत. आज कोणता पाहिजे आहे प्रकार 7वा. लिहा प्रश्न पटकन. खालील पैकी कोणत्या संख्येत काय प्रश्न पेज नंबर पुस्तक कोणतं पंढरीनाथ राणेचं 5वी स्कॉलरशिप. पेज नंबर घ्यायचा 150. काय प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येत प्रश्न हा आपला आता चालू होतोय जी. तोच लिहायचा आहे. खालीलपैकी पुस्तक आहे तुमच्याकडे बघून लिहायचा. तुम्हीच मला सांगायचा कोणत्या संख्येत कितीची 3ची नीट सांगायचं 3ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. कुठं बघतात तुम्ही स्था म्हणजे स्थानिक किम म्हणजे किंमत सर्वात नाही सोडून दिला प्रश्न. कमी आहे का जास्त कमी. आपण लिहिलंय जास्त आणि हे आपला दिसत आहे मस्त म्हणून पुन्हा लिहायचं कमी. काय कमी आहे लिहिलं का आता लिहिलं का. आता खालच्या संख्या सांगायच्या पटपट. पर्याय नंबर 1 हो. आता ह्या असल्या प्रश्नात आता किती चुकीचा सांगायचा नाही 24,305 नाही तर माझं पण चुकन. दुसरा 20,400. तिसरा 30,425. पुढं 23,450. आता इकडं बघायचं सगळ्यांनी. कुठं बघायचं माझ्याकडं आणि बोर्डाकडं. समजून घ्या. आता इकडं कुणीच काही लिहायचं नाही. पुस्तक आहे आपल्याकडं टेन्शन घ्यायचं नाही लिहायचं. इकडे बघा आपल्याला प्रश्न काय विचारलाय खालीलपैकी कोणत्या संख्येत 3ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. कीवर्ड कोणत्या प्रश्नामध्ये कीवर्ड 2 येतं. 3ची विचारले आणि सर्वात कमी कमी विचारले का नाही. आपल्याला विचारली 3ची स्थानिक किंमत खाली दिलेल्या पर्यायात कोणात सर्वात कमी. आता हा पर्याय पाहिला प्रत्येक पर्यायात याची 3ची हा 3 आहे का नाही. 3ची स्थानिक किंमत किती झाली
3000 कशामुळं? कारण त्याच्या पुढे 3 अंक आहेत. संख्या नाही म्हणायचं, संख्या ही सगळी झाली. काय पुढे 3 विसरायचं नाही पुन्हा, तू थाट बसायचं ग. 3 अंक आहेत म्हणून दिले 3 शून्य. याची स्थानिक किंमत किती झाली? 3000. समजून घेताना एकदम शांत बसत जायचं. जस काय लय देवासारखे पोरं येतं. देवासारखे म्हणजे देव काय बोलतो का? देवासारखे शांत कशामुळे म्हणतात? कारण देव कधी काही बोलत नाही. कारण देव असतो दगडाचा. कशाचा? तुम्ही त्याच्या पाया पडा नाही तर त्याच्या पुढे उड्या मारा. देव काय बोलतो का? मग त्या देवासारखं शांत बसायचं. कोणी काही करू, आपण शांत बसायचं आणि लक्ष द्यायचं. पर्याय नंबर 3 मधल्या 3 ची स्थानिक किंमत जर आपण पाहिली, कितीची? किती येईल या 3 ची स्थानिक किंमत? 30,000. कशामुळं? कारण 3च्या पुढे 4 अंक आहेत आणि जेवढे अंक असतील तेवढे शून्य आपण घेऊन टाकायचे. हात अवघड तसं खाली कर. किती झाली याची स्थानिक किंमत? 30,000 झाली का? त्याची स्थानिक किंमत आली 30,000. आता पुढचा 2 नंबरचा पर्याय, त्याच्यामध्ये 3 कुठं आहे? शेवटी. याची स्थानिक किंमत किती झाली मग? 3. त्याच्यानंतर 1 नंबरच्या पर्यायामध्ये 3 कुठं आहे? कोणत्या स्थानावर? शेकडा स्थानावर म्हणजे शतक स्थानावर. आणि त्याची स्थानिक किंमत किती झाली? 300 झाली का? आता आपल्याला प्रश्नामध्ये कीवर्ड किती येतात? 3 ची. आता 3 ची स्थानिक किंमत आपण काढून घेतली का नाही? आता आपला पुढचा कीवर्ड काय आहे? सर्वात कमी आहे. काय? स्थानिक किंमत. आता पर्यायावरून तुम्हाला कमी आणि जास्त कळतं का नाही? सर्वात कमी कोणत्या पर्यायामध्ये? पटकन सांगायचं. 2 नंबरच्या पर्यायामध्ये 3 ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे का नाही? 3 सर्वात कमी. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला याच्यामध्ये 3 ची स्थानिक किंमत आणि जर विचारलं सर्वात जास्त, कोणत्या पर्यायामध्ये? 3 नंबर पर्यायामध्ये 3 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. काय प्रश्न आहे? प्रश्न क्रमांक 2 विचारलाय. खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? कीवर्ड कोणता याच्यामध्ये? कीवर्ड कोणता कीवर्ड याच्यामध्ये? 5 आणि जास्त. आता आपला सगळ्यात सुरुवातीला काय काम करायचंय? ह्या पर्यायामध्ये 5 शोधायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायची 5 ला. इथे आला 5. 4 नंबर पर्यायामधला 5, 3 नंबर पर्यायामधला 5, 2 नंबर पर्यायामधला 5 आणि 1 नंबर पर्यायामधला 5. आता आपण पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं स्थानिक किंमत. आता त्याच्यापेक्षा शॉर्टकट फास्ट होण्यासाठी इकडे बघा, एकही शब्द लिहिण्याची गरज नाही तरी तुम्ही उत्तर शोधू शकता. कसं? आता मोजायचं की या मधल्या कोणत्या पर्यायामध्ये 5च्या नंतर संख्या कमी आहेत किंवा जास्त आहेत. आपल्याला काय विचारलंय? सर्वात जास्त. मग जो कोणता पर्याय बरोबर असेल? ज्या पर्यायामध्ये त्या 5च्या पुढे अंक जास्त असतील. आता याच्यामध्ये ती फक्त 2 अंक, ऐकून घ्या, याच्यामध्ये 2 अंक जास्त आहेत, याच्यामध्ये 3 अंक जास्त आहे, याच्यामध्ये 4 अंक जास्त आहे, याच्यामध्ये 2 अंक जास्त आहे. मग सगळ्यात जास्त कोणतं होईल? स्थानिक किंमत अंकाची पर्याय क्रमांक 3. त्याचं कारण काय? त्याच्या पुढे सगळ्यात जास्त अंक आहेत. आहे का नाही सोपं? आपला स्थानिक किंमत काढण्याची पण गरज आहे का? आता 5 आणि त्याच्या पुढे आपण देत असतो 0, म्हणजे त्याची किंमत किती आहे? स्थानिक किंमत काढली तरी पण 50,000. आणि काल होता आपला बाजार. आहे का नाही? होता का? बाजारात कोणी खाल्ली भेळ? आणखी चला, पैशावाली पार्टी येते. चला, बाकीचे नाही बोलायचं. नंतर मी किती वेळा सांगितलं मला, कोणा ते कट 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 करीत बसावं लागतं 2 तास आणि मग तुमचा लेक्चर होतो तयार. म्हणजे माझी मेहनत तुम्ही वाढवतात का नाही? वाढवतात का? अरे तुझी बंद कर ना भेळ, बंद कर. कालच खाल्ली, आता भेळ पोटात पण नसन राहिली.
बघा इकडं आले का लक्षात? आले का लक्षात? आता प्रश्न तुम्हाला आणखी एक मी याच्यावर विचारू शकतो. कोणता? आपण पाहिलं सर्वात जास्त 5ची स्थानिक किंमत कोणत्या संख्येमध्ये. आता सर्वात कमी कोणत्या संख्येमध्ये? मग ज्या संख्येमध्ये 5च्या पुढे अंक कमी असतील त्याच्यात कमी म्हणायचं. आता पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही पण येऊ शकत नाहीत. पण मी तुम्हाला विचारलंय फक्त, कारण ज्या वेळेस तुम्हाला कमी विचारते त्यावेळेस काय होणार? पर्याय वेगवेगळे असणार का नाही? पर्याय वेगवेगळे असणार. मग याच्यात जर विचारलं तर पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 हे दोन्ही उत्तर बरोबर येतील. कधी? जर 5ची स्थानिक किंमत सर्वात कमी कोणत्या संख्येमध्ये आहे असं विचारलं तर. आहे का नाही बरोबर? आता जास्त कोणत्यामध्ये? जास्त पटकन जास्त कोणत्यामध्ये? 3. तुला जास्त गणित येतंय का? लास्ट मग कमून तिकडे बोलवतो. तू एकटाच सांग. उभा राहा. एकटाच. हा राहू बा. पटकन उभा राहायचं. सगळ्यात कमी स्थानिक किंमत 5ची कोणत्या पर्यायामध्ये आहे? 1 वर 4. कशामुळं? कारण दोन्हीत पण त्याच्या पुढे 2-2 अंक आहेत आणि त्या 2 अंकांच्या जागी आपण काय करतो? स्थानिक किंमत काढताना 0 देतो. मग दोन्हीची पण स्थानिक किंमत काय होईल? 500 आणि 500 होईल का नाही? 5 आणि त्याच्या पुढे 2 0. याची पण 5 आणि त्याच्या पुढे 2 0. याची किती होईल? 5 आणि त्याच्या पुढे किती 0? किती? 3. आणि याच्यामध्ये 5 आणि त्याच्या पुढे किती 0? 4. आहे का नाही बरोबर? घ्या लिहून आता पटकन. ओके. आता हे प्रश्न अशा प्रकारचे जमतील ना? कमी सोडवून घ्या एखादा. आता हे बाकीचे तुम्ही घरी गेल्याच्या नंतर प्रॅक्टिस करायची. आपला टाइम वाचला पाहिजे. फास्ट मध्ये ते सोडून जायचे. फक्त डोकं फास्ट चाललं पाहिजे. तुमचा हात फास्ट चालण्यात काही अर्थ नाही. मला त्याच्याशी काहीच गरज नाही. काय चाललं पाहिजे? फास्ट डोकं चाललं पाहिजे फास्ट. त्याचं खोकं होऊ द्यायचं नाही. खोकं म्हणजे ज्याला काही येत नाही त्याचं डोकं. पर्यायांची गरज नाही आता या प्रश्नाला. पर्याय तुम्हीच पाहिजे. आता बघा प्रश्न कसा सोडवायचा. काय विचारलंय? सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. नंतर लिहायचं. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. पटकन पटकन. 5762 या संख्येतील दशक स्थान व शतक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? काय विचारलं? आपला कीवर्ड फरक. कोणाच्या? दशक स्थानच्या आणि शतक स्थानच्या. विचारलाय का नाही? आता ही संख्या किती दिली? पटकन. 5762 आहे का नाही? आता याच्यामध्ये दशक स्थानाला अंक कोणता आहे? 6. हा आला दशक स्थानचा अंक. या 6ची स्थानिक किंमत किती आहे? 7. आणि पुढे काय आहे? शतक स्थानचा अंक कोणता आहे? 7. 7ची स्थानिक किंमत 700. आणि आपला काय विचारलंय? दोन्हीतला फरक किती? फरक म्हणजे काय करायचं? लिहून घ्यायचं. फरक विचारला तर काय करायचं? वजाबाकी. फरक विचारला तर वजाबाकी. पट विचारला तर काय करायचं? भागाकार. काय विचारायचं? काय करायचं? भागाकार. आता आपल्याला करावं लागणार याची वजाबाकी. वजाबाकी काय होईल? 700 वजा 60 आहे का नाही? 700 वजा 60. 700 मधून 60 गेलो किती राहतील? पटकन कोण सांगल? किती राहतील? 640. पटकन कसं करायचं असं तुम्हाला सांगू का? 700 आहेत का नाही? त्याचे 2 भाग करायचे. 600 आणि 100 किती होते? किती? डोक्यात करायचं. 600 आणि 100 700 आहे का नाही? हे तर 700 बरोबरच आहे. आणि त्याच्यातून आपला वजा करायचे 60 वजा करायचे फक्त 100 मधून. किती राहिले? 40 राहिले का नाही? 40. आणि हे 600 आहेत तसेच. 640 640 आहे का नाही? फास्ट करण्याचा प्रयत्न करायचा डोक्यातली डोक्यात. म्हणजे त्या अंकाला
तुझा अलगच कार्यक्रम आहे, तू डेंजर कडे येस. किंवा आता जर कोणाला जमत नसलं तर इकडे बघा, अरे पप्प्या लिहू न ग, लिहू नको म्हणतोय मी, टाइम देतो. शून्यातून शून्य गेला 0, शून्यातून 6 जात नाही म्हणून एक हातचा, इथं झाले 10 आणि इथं राहिला 6. 10तून 6 गेले, राहिले 4 आणि 6च्या जागेवर 6. 640 हा आला आपला फरक. किती नंबर पर्याय? 640. म्हणजे आपला 2 नंबर पर्यायाला बरोबर. आणि परीक्षेत गेल्याच्या नंतर त्याला करायचा असा गोल. किती नंबर पर्यायाला? 2 नंबर. आलं का? घ्या लिहून. चला लास्ट क्वेश्चन. पेज नंबर 152 वरचा प्रश्न क्रमांक 11. किती? प्रश्न क्रमांक 11. सर्वांसाठी उदाहरण आहेत ना त्याच्यामधला. प्रश्न क्रमांक 11 काय सांगतो? प्रश्न क्रमांक 11 वाचा लवकर. 41,257. 41,257 या संख्येतील 10 सहस्र दशरथ दशसहस्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार नका सांगू, समजून घ्यायचं, समजून. आता आपला प्रश्न तुम्हाला वेगवेगळे प्रश्न सोडवताना कधी गुणाकार विचारते कधी भागाकार विचारते, ते तुम्हाला ऍडजस्ट करता येईल ना. प्रश्न अगदी लक्षपूर्वक वाचित जायचा. कसा वाचायचा? लक्षपूर्वक. पुस्तकामध्ये पुस्तक फक्त पिशवीमध्ये ठेवायचं नाही. पुस्तकाची आणि पिशवीची मैत्री होऊ द्यायची नाही. पुस्तकाची मैत्री कोणाबरोबर झाली पाहिजे? आपल्या बरोबर. पुस्तकाची ज्यावेळेस मैत्री आपल्या बरोबर होती आणि पिशवी बरोबर होत नाही त्यावेळेस आपण अभ्यास करत असतो. आणि आपण अभ्यास केल्यावर आपण हुशार होत असतो. आणि आपण जर हुशार झालो तर आपल्याला नोकरी नाही, एक चांगला माणूस तुम्ही भविष्यात बनता. नुसतं नोकरी मिळवणं एवढं शिक्षण नसतंय. चांगला माणूस बनला पाहिजे, चांगला बिझनेसमॅन झाला पाहिजे, एखादा पंतप्रधान झाला पाहिजे आपल्या वर्गातला पुढे चालून. मुख्यमंत्री, पंतप्रधान असे स्वप्न ठेवायचे तुम्ही. मग बस अख्ख्या जगात गेला तुम्ही सगळे वेळ. बघा आता प्रश्न काय विचारलाय? 41,200 इकडे बघा, 41,257 या संख्येतील 10 सहस्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. 10 सहस्र कुठे इथं? एकक, दशक, शतक, सहस्र, 10 सहस्र म्हणजे कोणता अंक आला? 4. सहस्र म्हणजे 1000. सहस्र म्हणजे लक्षात नाही राहायचं. सहस्र म्हणजे 1000. 10 सहस्र म्हणजे 10,000. आहे का नाही? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आलं का नाही? कोणता अंक आला तिथं? 4 आला का? 4. त्याची स्थानिक किंमत सांगितली का नाही? आपला स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत किती आहे त्याची? 4 ची. कशामुळे 40,000? त्याच्या पुढे 4 अंक आहेत त्यामुळे त्याची किंमत 40,000. व दशक स्थानाच्या अंकाची दर्शनी किंमत. आता इथे काय सांगितलंय? दर्शनी किंमत. दर्शनी म्हणजे जे आपला दिसतंय ते. आहे का नाही? जसं आपण देवाचं दर्शन घेतो म्हणजे देव दिसला की दर्शन दे रे ते रे भगवंता म्हणतो का नाही? आणि घेतो आपण दर्शन. तसं या संख्येचं घ्यायचं आपण दर्शन. कोणत्या संख्येचं? दशक स्थानावर येणाऱ्या
आपल्याला विचारली दर्शनी किंमत दशक स्थानच्या आणि दशक स्थानावर आहे 5 आहे का नाही. 5 ची दर्शनी किंमत 5. आपल्याला करायला सांगितलंय त्यांचा दोघांचा गुणाकार. काय सांगितलंय. गुणाकार यांचा केल्याच्या नंतर फास्ट गुणाकार कसा करायचा 1 सेकंदात. फक्त अंकाचा गुणाकार अगोदर करायचा पुढे सगळे शून्य असले तर. 5 चोक 20 आणि जेवढे शून्य आहेत तेवढे पुढं लिहून टाकायचे. किती शून्य आहेत पुढं शिल्लक राहिले शून्य. बाकीच तुम्ही दोघं आहेत ना तुम्हाला दोघाला मी तिथं बाहेर बसू ना म्हणजे आवाज कमी येईल. मी सांगत असताना म्हणलं ओरडायचं नाही. पुढं किती आहेत शून्य. बाकीच्यांना सगळ्यांना कळू दे. ज्यांना कळलं नाही पाहिजे त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तुम्हाला येते ते मला माहिती आहे. माहितीये की नाही. इतकं एक्सप्लेन तुमच्या दोघांसाठी नाही करीत मी. हे बाकीचे काही जणांना जमत नाही अजून त्यांना तुमच्या लेवलला आणायचंय मला. आणि सगळे सारखे असले तुम्हाला काही अडचण आहे का. सगळा वर्ग सारखा असलो काहीच अडचण नाही आली पाहिजे. मैत्री कशाला म्हणतात. आपल्या डब्यातला घास आपण दुसऱ्याला खायला दिला पाहिजे. आपल्याला जर कोणी अडचणीत आपला मित्र वाटला तर आपण त्याला घेऊन गेलो पाहिजे. आपल्या मित्राला काही येत नसलं तर आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे. याला काय म्हणायचं मैत्री. का त्याला काही येऊच नाही अशी मैत्री नसते. त्याला काय म्हणतात स्वार्थ. काय म्हणतात आणि स्वार्थ हा माणसाचा शत्रू आहे असा सुविचार नुसता म्हणायचा नाही त्याचं पालन करायचं. स्वार्थ माणसाचा काय आहे शत्रू. ज्यावेळेस तुम्ही स्वार्थी होता त्यावेळेस तुम्हाला मित्र भेटणार नाही. तुम्हाला सगळे शत्रूच भेटणार. त्यामुळे काय करायचं आपल्या मित्राला अभ्यासामध्ये मदत करायची. अंकांचा करायचा सुरुवातीला गुणाकार. 5 चोक 20 विचारल्याच्या नंतर सगळ्यांनी मोठ्याने उत्तर द्यायचं. 5 चोक किती शून्य आहेत पुढं 4 शून्य असल्यामुळं आपण पुढं 4 शून्य आहे तसे देऊन टाकायचे. 1 2 3 4. आता ही संख्या किती झाली सगळे वाचा. 2 लाख आणि 2 लाख पर्याय किती मध्ये कितवा पर्याय आहे. त्यामुळं तिसरा पर्याय असल्यामुळं पर्याय नंबर 3 हे आलं आपलं बरोबर उत्तर. आता राहिलेले प्रश्न तुम्हाला वेगवेगळे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असे याच्यामध्ये कन्फ्युज केलेलं असतं. प्रश्न बारकाईने वाचायचा आणि त्याच्यानुसार सगळे खाली दिलेले प्रश्न तुम्ही आता सोडवायचे. आजच्या टॉपिकचे आजच सोडवायचे. आज झालं. अंकाची स्थानिक किंमत हा टॉपिक आपला इथं झालेला आहे समाप्त. आता अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. कोणालाच बिलकुल. अंकाच्या स्थानिक किमतीत कोणालाच काही प्रॉब्लेम नाही का. तुला बी पाठीमागचे प्रश्न